पुढची बातमी बघूयात। धाराशिव जिल्ह्याच्या बैठकीला आमदार कैलास पाटील हे उपस्थित राहिलेत। मातोश्री इथे आज बंड झालेल्या 6 खासदारांच्या जिल्ह्यांची बैठक पार पडतेय। पहिली बैठक ही धाराशिव जिल्ह्यासाठीची महत्त्वाची असणार आहे आणि याच बैठकीसाठी आमदार कैलास पाटील यांच्यासह स्थानिक नेते देखील उपस्थित आहेत। तर परभणीच्या बैठकीला आमदार राहुल पाटील हे उपस्थित राहणार आहेत। धाराशिव जिल्ह्यामधील खासदार आणि आमदार यांची जय वीरूची जोडी अशी ओळख असणाऱ्या जिल्ह्यामध्ये आता 2 वेगवेगळी नेतृत्व उभी राहताना दिसतात। एकीकडे ओमराजे निंबाळकर हे शिंदे सेनेच्या वाटेवरती आहेत, दुसरीकडे आमदार जे आहेत कैलास पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या सोबत आहेत। कालच्या मेळाव्याला देखील कैलास पाटील यांनी उपस्थिती लावलेली होती। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्याला या बैठकीविषयी माहिती देतील। अजय, एकीकडे धाराशिवमध्ये खासदार बंड करताना दिसतायत आणि अगदी काही वेळापूर्वी ओमराजेंनी असं म्हटलंय की मी 2 दिवसामध्ये माझा राजकीय निर्णय जो आहे तो कळवेन। मात्र आता जिल्ह्याची एक महत्त्वाची बैठक होतीये, जे आमदार आहेत कैलास पाटील ते उपस्थित राहतात मातोश्रीवर। आपण जर पाहिलं तर नुकतंच ऑपरेशन टायगर झालं आणि त्याच्यात ओमराजे निंबाळकर यांच्या सुद्धा नावाची चर्चा होती, पण आज ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांच्या केसबाबतची जे तो निर्णय समोर आला, त्याच्यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की माझा राजकीय प्रवासाचा निर्णय जो आहे तो येत्या 2 दिवसात सांगेल। पण ऑपरेशन टायगर झाल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी संघटना बांधणी सुरू केलेली आहे। त्यात ज्या ज्या जिल्ह्यातील खासदारांनी जी ती ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय, शिंदे सेनेच्या वाटावर त्या जिल्ह्यातील खासदारांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। त्याच्यात पहिली बैठक जी आहे ती धाराशिव जिल्ह्याची, जी त्या भागाचं प्रतिनिधित्व सध्या ओमराजे निंबाळकर खासदार म्हणून करत आहेत। या धाराशिव जिल्ह्यात ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांची जय वीरूची जोडी म्हणून बोललं जायचं। हे दोन्हीही नेते जे ती ठाकरेंची धुरा या धाराशिव जिल्ह्यात सांभाळत होते, पण आता या धाराशिव जिल्ह्यात फूट पडलेली आहे। खासदार जे ते शिंदे सेनेच्या वाटेवर आणि आमदार कैलास पाटील जे ते नुकतेच बैठकीसाठी मातोश्रीवर थेट उद्धव ठाकरेंसोबत बैठक होणार आणि त्यासाठी मातोश्रीवर ते दाखल झालेले। त्यासोबतच जिल्हा प्रमुख आणि स्थानिक पदाधिकारी जे महत्त्वाचे आहेत ती सगळी नेते मंडळी या ठिकाणी आलेले। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाची बाब म्हणजे की परभणीचे जे आमदार आहेत राहुल पाटील ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले। त्यांचा सुद्धा मतदार जिल्ह्यात जो आहे तो खासदार साथ सोडून शिंदे सेनेच्या वाटेवर आणि त्याच्यानंतर ते आमदार या ठिकाणी आलेले। त्यामुळे ज्या 6 जिल्ह्यात खासदारांनी ठाकरेंची साथ सोडण्याचा निर्णय घेतलेला, जे ठाकरेंच्या तिकिटावर निवडून आले होते त्यांच्या जिल्ह्यातल्या लोकांची बैठक बोलवलेली नाही आणि उद्धव ठाकरे तिकडी संघटना जी आहे ती आता आपल्या हातात ठेवण्याच्या प्रयत्नात असलेले आपल्याला पाहायला मिळतात। यावेळी अगदी अजय, कैलास पाटील असतील किंवा ओमराजे या दोघांना ज्या पद्धतीने जय वीरूची जोडी असं संबोधलं जायचं आणि आता ओमराजेंचं नाव त्या बंडखोर खासदारांपैकी म्हटलं जात आहे, तर कैलास पाटलांना या सगळ्याची कुणकुण होती आधीपासून? कैलास पाटलांशी या आधी सुद्धा आपण संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, पण कैलास पाटलांनी या सगळ्या प्रकरणी बोलणं जे ते टाळलं होतं। त्यामुळे कदाचित एकंदरीत वातावरण तसं असावं। पण आता महत्वाची बाब म्हणजे की कैलास पाटील जे ते मातोश्रीवर दाखल झालेले आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना नेमकं त्या पडद्यामागे जी सूत्र हल्ली होती त्याबद्दल त्यांच्यापर्यंत काय माहिती आली, धाराशिव जिल्ह्यात आता सध्याची परिस्थिती काय, धाराशिव जिल्ह्यातल्या संघटनेची परिस्थिती काय आणि ओमराजेंनी साथ सोडल्यानंतर आता धाराशिव जिल्हा आपल्याकडे कसा ठेवायचा, या सगळ्यांची गणितं जी आहेत ती आज या बैठकीत बांधली जाण्याची शक्यता। त्याच्यानंतर ओमराजेंनी